तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीमध्ये असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। रयत क्रांती संघटनेची बैठक संपन्न झाली आहे आणि यानंतर सदाभाऊ खोत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बैठकीमध्ये अनेक ठराव संमत झालेले आहे। पुण्यामध्ये रयत क्रांती संघटनेची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये अनेक ठराव करण्यात आले। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती सोबत राहणार असं खोत यांनी सांगितलेलं आहे। 2021 सालचे कृषी विधेयक तसेच्या तसे लागू करावे। आयात निर्यात धोरण शेतीच्या बाबतीमध्ये 5 वर्षांचा असावा अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केलेली आहे। तर सदाभाऊ खोत हे महायुतीमध्ये आहेत पण ते नाराज असल्याची चर्चा होती आणि त्याचबरोबर बैठकीचं निमंत्रण त्यांना नव्हतं असंही म्हटलं जात होतं आणि आपण तरीही महायुतीमध्ये सोबत असल्याचं महायुतीच्या सोबत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। एक आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा नारा पहिल्यापासून होता, शरद जोशीपासून भारत विरुद्ध इंडिया। योगायोगाने या देशामध्ये विचाराच्या 2 फळ्या तयार झालेल्या आहेत। एका फळीमध्ये भारत म्हणून महायुतीनं घोषणा केलेली आहे आणि इंडियामध्ये काळानं उगवलेला सूड आहे। सगळे लुटारू इंडिया आघाडीमध्ये सामील झालेले आहेत आणि या लुटारूंच्या विरोधामध्ये आम्ही गेली अनेक वर्ष लढत आहोत आणि निश्चितपणाने त्याच्या 2 फळ्या इथं आज होताना आम्हाला आनंद वाटत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।